आज आपण मिलेट्सचे पॅनकेक बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्धी वाटी ओट्स घेतले, अर्धी वाटी नाचणीचे पीठ घेतले आहे, त्यानंतर एक केळ घेतले आहे आणि पॅनकेकला गोडपणा येण्यासाठी आपण 2 खजूर घेतलेले आहेत। हे सर्व आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊयात आणि अर्धी वाटी दुधाचा वापर इथे मी करणार आहे आणि ह्याची आपल्याला एक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। ही अशा प्रकारची कन्सिस्टन्सीची स्मूथ पेस्ट बनलेली आहे। एका लोखंडाच्या तव्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि अगदी चमचाभर आपल्याला तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे। खूप जास्त पसरवायचे नाही, अगदी हलक्या हाताने पॅनकेक थोडासा जाडसरच असावा। हा पॅनकेक बनवताना मी काही बेकिंग सोड्याचा वगैरे वापर केलेला नाही, तरी सुद्धा हा पॅनकेक खूप छान जाळीदार झाला आणि तो पटकन फ्लिप सुद्धा झाला। बाजूने थोडंसं तूप सोडायचं आणि नंतर हा पॅनकेक फ्लिप करून घ्यायचा। नाचणीमध्ये बरेच असे पोषण मूल्य आहेत जे लहान मुलांना त्यांच्या वाढीसाठी खूप उपयोगाचे आहेत, तर लहान मुलांसाठी हा एक खूप चांगला नाश्त्याचा पदार्थ आहे। लहान मुलं हे आवडीने खातील। अशा प्रकारे दुसरा सुद्धा पॅनकेक मी इथे तयार करून घेतलेला आहे आणि सर्व काही पॅनकेक मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे। अशा प्रकारे सर्व प्रकारचे हे पॅनकेक्स मी करून घेतलेले आहेत। बघा किती छान फ्लफी सुद्धा झालेले आहेत, खायला खूप छान चव लागते याची, लहान मुलं हे आवडीने खातात। तर अशा प्रकारे नाचणीचा पॅनकेक तुम्ही नक्कीच बनवून बघा। सर्व करताना याच्यावरती थोडासा मधाचा वापर मी करणार आहे। यावरती मध घातले आहे आणि तुमच्याकडे जे पण फ्रूट्स अवेलेबल असतील ते फ्रूट्स यावरती घाला आणि खूप छान न्यूट्रिशियस आणि मस्त टेस्टी असा आपला मिलेट्सचा पॅनकेक तयार झालेला आहे। जोपर्यंत तुम्ही बनवून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला याची चव कळणार नाही, तर नक्की बनवून बघा हा मिलेट्सचा पॅनकेक। अशाच मिलेटच्या वेगवेगळ्या रेसिपीजसाठी आणि आरोग्यविषयक माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। माझे व्हिडिओज फक्त तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी। पुन्हा भेटूया, धन्यवाद।